आता ते नाव वाचून दाखवतो काल आलेलं आहे आणि ती सगळी उपस्थित नसेल आणि आजूबाजू राहत जरी असले ना तर ते कांदा घेऊन जावा आणि त्यांना देऊन टाका. रेखा देवी शाळवी, प्रतिभा गोपाळ कडू, हे नवीन कार्ड आहे. ज्यांचं मी नाव वाचतोय ना त्यांनी कार्ड घेऊन जावं. ज्यांनी आता वर्गणी भरली ना त्याचं नवीन कार्ड आहे. हा एकदम मी यांच्याची नाव वाचतो ना त्यांचे नवीन आहे म्हणजे या वर्षाची दोन मासिकची पत्र लक्षाची त्यांचं कार्ड आपण देतोय आणि आपल्या प्रत्येक मिटिंगला ते कार्ड आपलं गळ्यात घालत आहे जेणेकरून आपले ज्येष्ठ नागरिक समजणार की आपला मेंबरशिप आहे होऊन. विजय कृष्णा सावंत, मधुसूदन अर्जुन कापले, सुमित्रा नामदेव पवार, सुनंदा विष्णू पाटील, भाग्यश्री भिकारी शिंदे, भाग्यश्री भिकारी शिंदे, रमेश महादेव दीपक, भिकाजी शंकर शिंदे, रामचंद्र धनाजी राऊत, बलराम पिलार, सुरेश पिलार बाजूला कोण राहत असते तरी त्यांनी कायदा त्यांचे घेऊन जाऊ शकतात. आनंदी सुरेश पिलार, शांताराम गणपत खाडे, गीता शिंदे, गीताबाई भगन बोगरे, ललिताबेन गज्जर, रावबाई रावता डोंगरे, राजाराम सकाराम चव्हाण, सुभाष काशीनाथ परब, सुनील देवी तळेकर, कमल महादेव गुरव, कमल गुरव, विष्णू परशुराम सूर्यवंशी, नंदिनी बाळासाहेब कुकर, अशोक लाडोबा राणे, माधवी पेटे, किशन धोंडे उद्देश,
मी येते आता पुढच्या वेळेला वेळ हा पुढचे वरण का उपयोग नाही ना. बसा ना मीटिंगला बसा. हा मग मीटिंग कशासाठी आपलं मीटिंगला बसून रस्त्याला दिसली पुढे. वनिता चव्हाण मोनिका परत जर कोणाच्या आजूबाजूला राहत जरी असेल तिथे कार्ड घेऊन जावे. वैशाली गायकवाड भावना काटे मीनाक्षी परमार महादेव घाडगे प्रकाश रावले वैशाली आपटे अनंत नारायण चव्हाण सरोज पटेल सुवर्णा लाड हा करेगा राजश्री कांबळे महादेव पागळे वैशाली कांबळे कदम अश्विन परमार वंदना आढाव नंबर घ्या फोन नंबर घ्या वंदना आढाव फोन नंबर द्या फोन नंबर सुजान साबळे आमच्या बाजूला सुचित्रा बारटकर नंबर दिला असता ते ओळखतात ना तुम्हाला. बरं जयश्री मोरे संगीता गारगळकर अनिता तिरोडकर जालिंदर आंडे जालिंदर आंडे सुरेश राऊत दत्तवती कुंभे त्यांच्या बाजूला आता त्यांचा काढा घेऊन जाऊ शकत. वंदना मोरे अशोक लक्ष्मी ठोका बघा नाव पुकारले घोरपडे जनार्दन राणे मी आता काढा वाचून दाखवतो. ज्यांची उंची नदी आली ना त्यांची परत मी नंतर वाचून दाखवतो. माधवजी सोनिया
सुनीता मयेकर, सुनीता मयेकर, अनुराधा मोहिते, शंकर तुकाराम शिगवान. शिगवानचे द्या ना. आणि प्रत्येकाने त्याच्या कार्डमध्ये तयार करावे. प्रत्येक मिटिंगला ते कार्ड असलेलं बरं आहे. कार्ड राजेंद्र अरविंदा, मनोरमा कलोजे, मनोरमा कलोजे, सिंधू अंडे, सिंधू अंडे, नाव पुकारतील आपण बघूया. असू दे ती पावती दिलेली. सुमित्रा झोपट, नाही त्यांचे देणार ते तिकडे देता येईल. तारादेव संचार, तारादेव संचार, महेशभाई गज्जर, महेशभाई गज्जर, सीताबाई राजाराम चव्हाण, कल्पना भोगे, कल्पना भोगे, आता उशिरा माडीचे येत आहे. कुठे दिलंय तुम्ही माडीचं? आले 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 दिलं असतं ना. माडी घ्या. रामचंद्र, रामचंद्र महाडिक, नमस्कार. पासून दाखवणार आहे. राजेश अमृता आले आहे काय? तुम्ही बोलून त्याला फोन आलेला नाही. ती बोललो आम्हाला फोन आलेला नाही. बसून द्या. बसून ती बोलली. हा बसून. गाडी वडीचा विष्णू गाडी, प्रकाश लाड, दत्तात्रय भोसकर, आशालता कुंभे, प्रभावती गुप्ता, प्रभावती गुप्ता, आशा तिवारी, आशा तिवारी, शांताराम जोशी, संगीता गाडीगावकर, संगीता गाडीगावकर, अंजली गोखले, अंजली गोखले, ये लड़के का सोशल राईट फाउंडेशन त्या वतीने आजच्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी स्वागत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. आज या ठिकाणी आपल्याला माहित आहे की दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपली ही ज्येष्ठ नागरिकांची सभा तिथे आयोजित करण्यात येते. आज या ठिकाणी ज्यांना कायदा मिळालेली आहेत त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने आपल्याला एक ऑफिस मिळालेलं आहे आणि त्या ऑफिसमधून आपण अनेक कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आता हे कार्यक्रम कोणते कोणते झाले ते झालेलेच कोणते नंतर ते होणारे ते आपण नंतर सांगूया. आताच नुकताच आपण
आयुष्यमान भारत कार्डचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ते केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांची कार्ड या ठिकाणी सगळ्यांना मिळतील. त्याचबरोबर संस्थातर्फे त्या ठिकाणी काही सवलतीच्या ज्या काही योजना आहेत त्याचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड पोस्टाची योजना आणि आपण आपले या सभासद नियम करणे हे सगळं कार्यक्रम आपला नियमितपणे या ठिकाणी आपण केला. आणि आपल्याकडे जे सभासद नवीन होणार असतील त्यांची नोंद या ठिकाणी आपल्याकडे केली जाते. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्या या ऑफिसमध्ये अनेक व्यस्त येऊन जातात. काही त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात. आता त्या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन असतं, त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी चित्रगंजा आणि अपेक्स त्या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. अनेकांनी त्या ठिकाणी आपल्या त्या सवलतीचा लाभ देण्याचं सुरू केलेला आहे. आपल्यालाही सुद्धा आपल्याला ज्या काही त्याच्या समस्या असतील ते त्या ठिकाणी आपण करतो. आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या संघटनेच्या अध्यक्षा तुकाबाई चौधरी, त्याचबरोबर कार्याध्यक्ष पंढरीनाथ खंडागळे, आपले अनेक, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सगळं नियोजन आयोजन आणि संयोजन जे केलं जातं ते संतोष चौधरी या ठिकाणी आपल्याला ज्येष्ठांची घरपोच लक्षात घेऊन शिक्षणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून त्यांना खाली बसावं लागणार नाही. तर त्याप्रमाणे आपल्या या ठिकाणी शिक्षण आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण मांडलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना बसण्याचा लाभ घेत आहेत. आणि हेच व्यक्त काही आपल्या काही समस्या घेऊन आपल्याकडे येत आहेत. आता आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या काही योजना ज्या असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या या संघटनेच्या मार्फत आपण करतो. तर त्या ठिकाणी अनेक सवलतीच्या होत आहेत. परंतु शासनाच्या वतीने जेवढं जे काही संस्थेच्या ज्यावेळी संजय गांधी योजना असू द्या, त्यानंतर आपले श्रावण बाळ योजना असू द्या, ह्या सगळ्या त्यांचं ज्यांना खरोखरच त्याची माहिती मिळाली तर ते सगळे आपले ज्येष्ठ या अटीमध्ये बसतात त्या सगळ्यांना आपण तिथून सवलती देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो. आणि मार्गदर्शन करणं हे महत्वाचं असतं. काही लोकांना माहीतच नसतं. बरं, कोणाला माहीत असून आम्हाला तिकडे जाता येत नाही अशी लोकांची अवस्था आहे. कारण त्या ठिकाणी तिथे जाणं, तिथे त्या ठिकाणी त्यांना ते कार्ड मिळवून घेणं, कारण ज्येष्ठ नागरिकांचं कार्डही सुद्धा त्या ठिकाणी जे शासनाचं कार्ड आहे या शासनाच्या कार्डाला सुद्धा किंमत आहे. आणि त्याचा फायदा आपल्याला अनेक गोष्टीने करावा लागतो आणि तो मिळतो सुद्धा. आपलंही कार्ड आहे त्या ठिकाणी या संघटनेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. या संघटनेच्या वतीने जेवढे कार्ड मिळतात त्या कार्डाच्या सभासदांना आपण त्यांना सवलती म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बांधील आहोत. ते आमचे सभासद आहेत. त्यांच्या सभासदांसाठी आपण त्यांना जे काय आहे ते करायचं हे आपल्या संघटनेचं जे काम आहे ती जबाबदारी ती आपल्या संघटनेच्या वतीने केली जाते. आणि त्याचबरोबर ह्या ज्या सरकारी योजनेचं ज्या काही लाभ असतात त्याचाही लाभ घेण्यासाठी, अर्थात असं नाही आहे की त्यांनी कार्ड दिलं तर त्यांचंही काम होत नाही. ते पुन्हा आज जरी समजा त्यांनी सभासद झाले नाही तरी उद्या होतील. परंतु नक्कीच त्यांना आम्ही सन्मानाने आमच्या कार्यालयामध्ये
सन्मानाची वागणूक ही आमच्या संघटनेच्या मार्फत आपल्याकडे मिळणार तेव्हा त्याचा या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या संघटनेचं काम सातत्याने या ठिकाणी चालू राहणार आहे. लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला हे सांगण्याचं कारणच एवढं आहे की ह्या संघटनेचा शेवटी आपल्याला लाभ कसा घ्यायचा हे आपण ठरवायचं. आपल्याला एखाद्या वेळी असं वाटलं की नाही आपल्याला काही माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं, माझ्या मित्राने मला सांगितलं की असं असं या ठिकाणी सवलती आहेत तर त्याचं काय, तर त्याची सुद्धा चौकशी करण्यासाठी आपण आपल्याकडे त्या ठिकाणी हे करू शकता, येऊ शकता. आता मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी ज्यांच्या घरी कोणी कमवत नाही, त्यांचं पेन्शन नाही आहे कोणाचं, आणि अशा महिलांना किंवा पुरुषांना या ठिकाणी सरकारी योजनेतर्फे 3,000 रुपयाची मदत दिली मिळते ती. पण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तहसीलदार कचेरीमध्ये ते सवलत नाही आहे, महानगरपालिकेच्या कार्यालयात ते सवलत नाही आहे, परंतु ते मंत्रालयाच्या एका समाज कल्याण विभागामध्ये ते ठेवलेलं आहे. आणि तिथे जे असे वृद्ध असतील की ज्यांना खरोखरच काही मदत मिळत नाही, ते त्यांना काही द्या, तर त्या ठिकाणी ही सहायता योजना म्हणून सरकारची योजना आहे आणि सरकारच्या योजनेमध्ये त्यांना 3,000 रुपयाची मदत दिली जाते. त्याचबरोबर दुसरं म्हणजे एक सांगतो, ज्यांच्या घरामध्ये ज्येष्ठ आहेत परंतु काही कलाकार आहेत. कलाकार म्हणजे त्यांच्या अंगामध्ये काही कला आहे, लेखनाची काही कला आहे कोणाकडे, ज्याने दुसऱ्या ह्याच्यामध्ये या संघटनेने नाटक कला आहे त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी त्यांनी जर समजा त्या ठिकाणी कुठे हात घेतलेला असेल किंवा काय असेल, त्यांच्यासाठी सुद्धा 5,000 रुपयाची मदत शासनातर्फे दिली जाते. लक्षात घ्या. आणि हे सगळं ते घेण्याचं कसं आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की नाही, आपल्याला त्याचा लाभ मिळेल की नाही याची सवलत आपल्याला त्या ठिकाणी माहीत करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला हे ऑफिस ठेवलेलं आहे. त्या ऑफिसमध्ये कमी यायचं, ते फक्त तिथे ज्येष्ठ बसतात, अनेक महिला सुद्धा येऊन जातात. लक्षात घ्या. असं नाही आहे की त्या ठिकाणी पुरुषच व्यस्त राहतात येत आहेत, तर त्या ठिकाणी अनेक महिलाही त्या ठिकाणी आपल्या माहिती करून येऊन जातात. त्यांना जे काही माहिती पाहिजे ती त्या ठिकाणी मिळाली जाते. तेव्हा अशा तऱ्हेने आपले जे विविध उपक्रम आपल्या ह्या संघटनेच्या मध्ये एक खास शक्य झालं की आपण महिन्यातून एकदा इथे बसणार आणि पुढच्या महिन्यातून आम्ही ते सांगणार, तर तुम्ही आपल्याला या संपूर्ण कार्याची माहिती किंवा ज्या काही सोयी सवलती ज्या असतील त्या कार्यालयामध्ये मिळतात. आपण त्या ठिकाणी आलात, त्याची माहिती करून गेलात, घेतली तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जे कार्यालय आहे त्याचाही लाभ आपण घेतला पाहिजे, गेला पाहिजे. काही वेळ समजा नसलं तरी तिथे जा, त्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल काहीतरी कोणीतरी दुसरं काहीतरी सांगतायत की बाबा याच्यातून आपल्याला सवलत मिळायला पाहिजे, याच्यातून आपल्याला मदत मिळायला पाहिजे, याच्यातून आपल्याला अनेक काही सवलती आहेत की नाही त्याचा अभ्यास होण्याच्या दृष्टिकोनातही महत्वाचं आहे. आता काही ठिकाणी असं असतं की संजय गांधी निराधार योजनेमध्ये 2 माणसं असतात, एक तिसरा त्याच्या मुलगी असते, मुलीचं लग्न होऊन ती गेली, आपल्या कार्डातून आपल्या ज्याचं नोंद आहे त्याच्यातून गेली. मग आपल्या अशा ज्येष्ठांना सरकारतर्फे श्रावण बाळ योजनेतर्फे सुद्धा मदत मिळत नाही. परंतु 18 वर्षाच्या पर्यंत लहान मुलांना आणि 18 वर्षाच्या वरील जर त्यांचं लग्न झालं आणि त्यांचं कार्ड मॅरेज सर्टिफिकेट आपण त्याला अटॅच केलं तर पुन्हा ते कार्ड आपल्याला सुरू होतं आणि त्याचा लाभ आपल्याला घेता येतो. पण तेवढंच फक्त नाही आहे की आपल्याला आता एकदा घेतला आणि आपल्याला ते त्याचं नाही मिळालं, पण ते सुद्धा मिळालं पाहिजे, ते त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता ही सगळी माहिती आपल्याला तुम्ही इथे या ठिकाणी संघटनेची बांधील राहिलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. हे सांगायचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी ज्या ज्या सोयी सवलतीमध्ये सरकारी असो किंवा इतर असो किंवा काही असो किंवा आपल्या संघटनेतर्फे ज्या काही कधीतरी तुम्हाला माहिती असतं की आता दिवाळी येते, त्याच्यानंतर वेगळ्या तऱ्हेच्या आता ज्या ठिकाणी सरकारी योजनेतून एक मला आता
तिघाचा एक असतो एक रेशन कार्डावरती ते हे दिलं जातं. आता मला तर गुढीपाडव्याला काहीतरी देतील असं वाटतं मला माझ्या. तर अशा सुद्धा ज्या काही याचा लाभ काही लोकांना माहीत नसतं ते, परंतु रेशन कार्डाचं काही कळतं कारण तुम्ही नेहमी जाता आणि त्यांचं कार्ड आहे त्यांना सगळं मिळतं. परंतु तरी सुद्धा आपल्याला रेशन कार्डाच्या अनेक तक्रारी असतात. लक्षात घ्या, ज्यांचं कार्ड त्या ठिकाणी चालत नाही त्या ठिकाणी तिथे जाऊन कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला करायला पाहिजे. हे सगळं ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आणि ह्या सगळ्या सवलतीचा आपण लाभ कसा घ्यायचा हे आपण तुम्ही आम्ही हे करायचं. मी याच्यावरती खूप आता बोललेलो आहे. आपल्या नंतर दुसरे म्हणजे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचे आपल्या या ठिकाणी CS फाउंडेशनच्या महिलांच्या अध्यक्षा श्रीमती शर्मा मॅडम या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर काही ज्येष्ठ या ठिकाणी तुम्हालाही माहिती असेल संतोष चौधरी यांच्या मिसेस आहेत, ते सुद्धा यांचं बचत गटाचं काम करतात आणि बचत गटाचं कामामध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये एक सेक्शन ठेवलेलं आहे. बरोबर आहे. एक सेक्शन असं ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी बचत कार्डाच्या ज्या ठिकाणी काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपल्या ज्येष्ठ महिलांना मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तिथे महानगरपालिकेमध्ये कार्यालय ठेवलेलं आहे. त्याची माहिती मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे अनेक सुद्धा या CS फाउंडेशनच्या तर्फे त्या महिलांच्या तर्फे सुद्धा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की आता हे जे आरोग्यविषयक तुम्हाला मी सांगितलं त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घ्या. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जे मिळणार आहे कारण शेवटी एका डोळ्याचं दिलं ऑपरेशन दुसऱ्या डोळ्याचं पण करायचं असतं. त्यामुळे ह्याचं ऑपरेशनचं जे आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये 5 लाखाची जी काय आहे त्याचे काय लाभ कसा मिळतो ते काय आम्हाला माहीत नाही. परंतु त्या ठिकाणी त्यांची जी काही डॉक्टरांची यादी दिलेली आहे या हॉस्पिटलमध्ये आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. सरकारी कार्यालयात तर मिळतं कारण जवळजवळ आता महात्मा फुले म्हणजे जी ज्याचं पूर्वीचं नाव राजीव गांधी काहीतरी काय होतं त्यांचं ते पूर्वीचं योजना होती ते आपली अशी त्या योजनेचं आता महात्मा फुले त्याचं नाव आणि त्याच्यासाठी 1.5 लाखाची मदत असते. परंतु किडनी ट्रान्सप्लांटसाठी 2.5 लाखाची मदत दिली. 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांच्या याच्यामध्ये दिले. तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो अधिक माहिती दिलेलं आता अधिक संध्याकाळच्या या ठिकाणी आपल्याला मिळते. मला धुजा वाजायला लागला आणि मिटिंगसाठी जमलेलं माझं हे बंधू बघितलं कसे आहात सगळे आपण होळी बिळी खेळलात. आता आपल्याला या महिन्यातली बरेच सण आहे. आपलं नवीन वर्ष 9 तारखेला येतं पाडवा, त्याच्यानंतर 11 तारखेला रमजान ईद येते, 14 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते. त्याच्यानंतर मला वाटतं एक रामनवमी 17 तारखेला येते आणि 23 तारखेला पवनपुत्र हनुमान जयंती आहे. बरेच जण आपण म्हणतो या महिन्यात आता मुलांच्या परीक्षा संपल्याच्या त्याच्यावर आहेत म्हणा. आता 1-2-3 पेपर राहिलेले म्हणजे आपली नातवंड आपल्याला घरात बसू देणार नाही. बाबा आपल्याला फिरायला जायचं आहे. कोण म्हणणार मला लोणावळ्याला घेऊन चला, कोण म्हणणार काश्मीरला जाऊया आपण. अगदी मुलं आहेत ती, मुलांशिवाय घराला आपल्या शोभा नाही. बरोबर आहे. आणि नवीन वर्ष जे आपल्याला 2 दिवसांनाच येते. काय लोकांचे आज वाढदिवस आहेत त्यांना त्यांच्या 10% हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष त्यांना सुखा समृद्धीचं जावं. पाडव्याचं जे आपलं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखा समृद्धीचं आरोग्यमय जावं. माझे मित्र सुरवकर साहेब आहेत, आज तुमचं कार्ड दिलं आणि बऱ्याच लोकांनी मेहनत करून की आपण बोललो या लोकांना कार्ड मिळवून द्यायचं आहे. आपल्या समुद्रबेन आल्यात का म्हातारी? समुद्रबेन आहेत का? समुद्रबेन आहेत का? मिळालं का काय तुम्हाला मिळालं का? हा, मी बोललो होतो देणार म्हणून. जरा उशीर लागला
पण आम्ही तुम्हाला देणार होतो ते आपल्या हातात आलं आम्ही देणार तुम्हाला. असं मी पहिल्यापासून सांगत होतो की बाबा आधी तर आतापर्यंत आमच्याकडे आलेलं नाहीये. एवढं बोलून माझे मी 2 कर्ज संपवतो. चांगला प्रयत्न होता. अशा व्यक्ती या ठिकाणी पुढे यायला पाहिजे, बोलला पाहिजे. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी पहिलं कळत नव्हतं काय की आपण कसं बोलावं लोकांसमोर, काय 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 आपण सांगू. परंतु काही का असे ना, काही समस्या निर्माण झाल्या की ताबडतोब आपल्याला बोलायची इच्छा आपोआप होते. तर त्या पद्धतीने शिरोडकर साहेब तुम्ही बोला, तुम्हाला विनंती करतो तुम्ही या विषयी नाही बोलतात साहेब बोलतात. पण 2 शब्द पुष्कळ आपले कार्य फाउंडेशन हे करत आहे, याच्यात आम्हाला समाधान आहे. आणि यांनी असेच कार्यक्रम पुढे या इकडे असेच कार्यक्रम करत राहू दे. आणि बघा हे आम्हाला जे गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासन आपल्याला पुष्कळ असे काही सुविधा देत आहे, पण आम्हाला अंजाने आम्हाला काही कळत नाही कुठली सुविधा आहे आणि कुठले आपल्याला मिळायला पाहिजे. तर आपण या फाउंडेशनच्या तर्फे आपण सर्वांनी विनंती करूया की आम्हाला तुम्ही पुढे होऊन म्हणजे ते आम्हाला समजून सांगावं आणि आमच्या ज्या सुविधा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत ते आम्हाला मिळून जावी असं मी तुमच्यातर्फे त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद शिरोडकर. त्या निश्चित महिला असतील त्याचे आपल्याकडे नावं दिले तरी सांगतील. ते नसेल तर सांगा. आपल्याला आंबोलन दिलेलं आहे. बुधवारी आणि शनिवार पॉईंट टू पॉईंटला ठेवतो आपण. इकडे 4 बाजार जवळ, दुसऱ्या गल्लीत शंकर मंदिर जवळ ठेवतो. काही लोकांना तिथं द्या, औषधांचा लाभ घ्या. चांगले डॉक्टर असतात, लिक्विड मेडिसिन सर्जरी खोकल्यावरचं वगैरे औषध देतात. जरूर फायदा घ्या. जिथं ज्या लोकॅलिटीत राहतात तिथं आपली गाडी ॲम्ब्युलन्स आपल्याला दिलेली आहे. टायमिंग सांगा. सकाळी 9:30 ते 11:30 पर्यंत आपल्याला गाडी असते. कधी या तुम्हाला काय आता जर परत सर्दी खोकल्याचं हे प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे मुंबईमध्ये, त्यात आपल्या सायवाडीचं जास्त आहे. परत आपल्याला सर्दी खोकल्यानं आपल्याला वाटतं की डॉक्टरकडे आता गेला तर बघा गर्दी किती असते. त्याच्यापेक्षा आपल्या गाडीचा फायदा घ्या ना. शंकर मंदिराकडे काल शनिवारी गाडी लावली होती आम्ही. बरेच 30-40 लोकांनी आपल्या येऊन आमचे साहेब स्वतः करत होते तिकडे कोलडोंगरीला. आणि जरूर तुम्ही लाभ घ्या या गोष्टीचा, एवढंच मला सांगायचं होतं. ओके तर आपल्यासमोर ज्याने आपले जे ॲम्ब्युलन्स आता त्या ठिकाणी 3-4 ठिकाणी आपली लावलेली आहे. गेल्या याच्यामध्ये आपण कोल्डिंग नंबर 1 मध्ये शंकर मंदिरकडे लावलेली आहे. त्यानंतर आपल्या टॉवरकडे आपण एक सुरुवात केली. त्याच्यानंतर कोल्डिंग नंबर 3 मध्ये आपण लावलेले आहे. त्या ठिकाणी एक चांगले डॉक्टर्स येतात. आता गेल्या वेळेला तर मला वाटतं नार्वेकर डॉक्टरांना सगळ्यांना ओळखत असाल तुम्ही कोणीतरी. नार्वेकर डॉक्टरांना त्या ठिकाणी आपली आमंत्रित केलं होतं. ते येत होते आणि चांगली औषधं दिली जातात, लक्षात घ्या. आणि कोणाला असं कळतं की आपल्याला एक पैसे भरावे लागतील किंवा काय कसं काय, परंतु मोफत चांगली औषधं मिळतात हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. खोकल्याचं औषध असू द्या, स्किनचं औषध असू द्या, PS फाउंडेशनच्या वतीने आपल्याला त्या ठिकाणी आरोग्याची गाडी येते. विकृती मॅडम आलेले आहेत, त्यांचं सगळ्यांच्या स्वागत करूया आपण सगळ्यांनी. धन्यवाद. आताच आपण आरोग्य आपली जी गाडी येते त्या ठिकाणी आपल्या त्याचा लाभ जवळजवळ मला वाटतं 4-5 ठिकाणी आपण कोल्डोंगरी नंबर 1, कोल्डोंगरी नंबर 3 त्या टॉवरकडे, त्याचबरोबर आपल्या संपूर्ण विभागाने आपल्या हा जो माईक घेऊन आपल्या एरियामध्ये आपण फिरतो आणि ते जे काही रुग्ण असतात ते या ठिकाणी आपल्या याच्या संधीचा लाभ घेतात. अनेक जण किमान नाही म्हटलं तरी 50च्या वरती त्या ठिकाणी काही वेळा 11:30 असताना आम्हाला परत पाठवावं लागतं.
मी स्वतः त्या ठिकाणी गाडीमध्ये त्या ठिकाणी बसून नोंद करत असतो. परंतु त्या ठिकाणी हे सुद्धा करतोय की संतोष चौधरी मागच्या वेळी काय की आम्ही सगळ्या त्या एरियामध्ये आम्ही संपूर्ण फिरलो त्या ठिकाणी आणि सगळ्यांना सांगितल्यानंतर त्याची संख्या वाढली. आता ह्या अशा संधीचा फायदा पीएस फाउंडेशनच्या वतीने होतो आणि हेच आम्ही आता या ठिकाणी सांगायचं मराठी बोलतोय चाललं. तर या ठिकाणी त्या संधीचा फायदा अनेक ज्येष्ठांनी महिलांनी आणि पुरुषांनी घेतलेला आहे. त्या ठिकाणी अनेक त्याच्यामुळे ज्येष्ठांनीच नाही तर अनेकांनी सुद्धा त्या ठिकाणी ज्याच्या समजा खोकल्याचे त्रास असेल, कोणाला ताप असेल, सांधेदुखी असू द्या, सांधेदुखीचा सुद्धा असतो त्या ठिकाणी, स्किनचे काही प्रॉब्लेम असतात, अनेक डोळ्याचे काही प्रॉब्लेम असतात, असे अनेक प्रॉब्लेम त्याशिवाय त्या ठिकाणी बीपी तपासला जातो. कोणी जास्त वाटला तर त्या ठिकाणी बीपी ब्लड प्रेशर तपासतात. ब्लड प्रेशरची त्या ठिकाणी चेकअप केलं जातं आणि एक चांगल्या तऱ्हेने त्या ठिकाणी त्याचा संधीचा लाभ त्या ठिकाणी घेतला जातो. त्यासाठी खरोखरच आता मॅडम आलेत म्हणूनच सांगतो की खूप चांगला कार्यक्रम आहे. आपण त्यांना धन्यवाद देऊया. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये हे करूया कारण जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला होतो. आता आपल्याला सगळ्यांना मी मध्ये सांगितलं होतं आधार कार्डचं असेल हे त्याचबरोबर त्या ठिकाणी आयुष्यमान कार्ड आहे, एक स्वस्ताची योजना आहे, अनेक योजना आपण त्या ठिकाणी आपल्या ह्या कार्यालय मिळाल्यापासून आपल्याला एका चांगल्या तऱ्हेने त्याचा लाभ घेण्याचं काम आणि अशी संधी चौघरांना हवीच होती. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी म्हणाले नाही आपल्याला या संधीचा लाभ घ्यायचा आहे. आपल्यापर्यंत जे ज्येष्ठ आहे त्यांच्यापर्यंत तो लाभ गेला पाहिजे ही मनोइच्छा आहे असाही लागते आणि ती चौधरी यांनी त्यांनी पूर्ण केली आणि सातत्याने ते त्या ठिकाणी ऑफिसमध्ये असतात आणि काम करतात. हे मोठं महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांना जे आपल्या इकडचे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे ते नेहमीच सहकार्य करत असतात. त्यापैकी अनेकांचं त्या ठिकाणी मी नाव घेत नाही परंतु आमचे जे सहकारी आहेत त्या ठिकाणी ते दर शनिवारी आपल्या दर रविवारी असो पण तरी सुद्धा त्या ठिकाणी दर दिवशी त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे बसतात आणि त्या ठिकाणी आपले जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा काय त्याचा संधीचा कसा लाभ घेता येईल त्या दृष्टिकोनातून येतात. हे फार मोलाचं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच एक चांगलं काम पीएस फाउंडेशनच्या वतीनं होत आहे. त्याचबरोबर आम्हाला एक ऑफिस मिळालं त्याचाही लाभ आम्ही पूर्णपणे उचलतोय आणि तेच त्याचा लाभ उचलण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत जेवढे जे म्हणून आहेत त्यांना त्याचा संधीचा लाभ देण्याचं काम आम्ही करतो. तेव्हा आपल्याला या ठिकाणी हे तुम्ही सांगित होतो तेवढंच आपलं आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना ज्यांचे आगमन झालेलं आहे त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आम्ही खरोखरच त्या ठिकाणी सुकृती मॅडम यांचंही झालं त्यांच्याबरोबर येणारे सगळे तर त्यांचंही त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही बऱ्याच वेळ बोललेलं आहे. आपणही त्या ठिकाणी त्यांना बोलावं असं मी तुम्हाला विनंती करतो. बहुतेकांनी आपल्या ह्या कार्यक्रमाविषयी आपल्या संपूर्ण योजनेविषयी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर काही कार्ड आहेत ते सुद्धा वाटप केलेले आहेत. आयुष्यमान कार्डाचं सुद्धा वाटप आपल्या दर ऑफिसमधून आपल्या या ठिकाणी येत आहेत. त्यांना फोन केले जातात आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावून त्यांचं कार्ड दिलं जातात आणि जो फोन दिल्यानंतर त्यांचा संपर्कही आपला वाढलेला आहे. खूप चांगला संपर्क आपल्याकडे झालेला आहे. त्याचा खरोखरच हे संदेश चौधरींना घ्यायला पाहिजे एवढं मी सांगेन. आणि आता मी सुकृती मॅडम यांना मैं बोलती की तरह आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. यहाँ पे मेरे जितने भी बड़े अपने हमारे बुजुर्ग जितने भी आए हुए हैं कुछ हमारे मम्मी डैडी के बराबर है, मम्मी पापा के बराबर है, कुछ दादी दादा के बराबर भी हैं. आपको देखिए बहुत अच्छा लग रहा है और संतोष चौधरी और आपने जिसे बोला सारी चीजें आपकी इन्फॉर्मेशन दी है सारी माहिती देने के लगा कि इतना अच्छा काम कर रहे हैं कि हर महीने 1 तारीख जो पहला संडे आता है आप लोग मिलते हैं सभी आते हैं ना. हाँ सभी आते हैं. तो आज हम आपको बहुत ज्यादा उम्मीद करेंगे जैसे आपने सबने डिटेल बता दिया कि एम्बुलेंस आती है उसका फायदा लीजिए. एक चीज और इसमें हम ऐड करने वाले कि जिनका शुगर की इश्यूज है तो शुगर की यहाँ पर टेस्ट करना शुरू करेंगे. अभी वो फ्यूचर में वो भी दूर हो जाएगा. जैसे एक जिन को शुगर की इश्यूज है वो भी इसका लाभ ले सकते हैं. और दूसरी में कहते हैं संतोष चौधरी उनकी मम्मी आप भाई हमारे साथ हेमा लेवल पर आई हुई है और सताई हुई है और संतोष उनकी वाइफ को बोले यहाँ पे सब अच्छे हैं. उनको मैं धन्यवाद देते हैं हमको यहाँ पे बुलाया आपके बीच में. अभी मैं थोड़ी छोटी एक एक्टिविटी हमारी हेमा है वो एक्सपर्ट है
एक एक्टिविटी करेंगे, आपको बोर्ड नहीं करेंगे, खाली 10 मिनट उसके हमारा साथ दीजिए और फिर से आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। ऐसा नहीं है ना, सीनियर सिटीजन झालं तरी एंटरटेनमेंट तो झालाच पाहिजे, हो की नाही? जाना पाहिजे की नाही? आवाज नाही येता मला, जायला पाहिजे ना. मला वाटतं ह्या मॅडमनी खूप एंटरटेनमेंट केलेलं आहे आमचा, तर आज परत एकदा त्यांच्याकडूनच सुरुवात करूया आपण. कसा केलेला तुम्ही आमचा एंटरटेनमेंट? असून केलेला ना तुम्ही यांना ऐकलं कधी हसताना? किती लोकांनी ऐकलं यांना हसताना? तुम्ही ऐकलं? ठीक आहे. आज सगळ्यांनी परत एकदा त्यांचा हसून दाखवतो कसं होतं. डान्स करणे तरी चालतील आता सगळ्यांनी. सब गले में मांगते हुए त्यांना कोणाचा खोकला पण होतो, तुम्ही सपोर्ट करत आहे राशन मिळणार आहे, पण आता पण एंटरटेनमेंट सगळ्यांनी मिळून करायचं. आज आपण बेंचला पण पुढे आणूया थोडा हसायला. तुम्ही काय हसत होता ना फर्स्ट? तुम्ही हसता सर जरा हसता हसला. अच्छा तुम्ही नाही सकाळी योगा करतो, योगामध्ये एक हसण्याचा प्रकार असतो. हाथ और दिया योगाचा एक प्रकार आहे. सगळे उभे राहूया आणि सगळेच त्यांना सपोर्ट करूया. हा जो योगाचे त्यांनी प्रयोग दाखवला सगळे मिळूनच करूया. तर केवळ ज्यांना बसायचं त्यांनी बसून जावा, ज्यांना बसायचं त्यांनी उभे राहून आपण हे सगळं एकत्र करूया. उभे राहतील, ज्यांना उभं राहून ठेवून द्या. आता आपण थोडंसं एंटरटेनमेंट करणार आहोत. ठीक आहे, मस्त. अभी बार सबको हाउसी खेलनी आती है? हाउसी खेलनी आती है किसी को? हाउसी कोणाला येत आहे? मला हात भरती करा नहीं आती है तो ये जो हम खिलवा सकते हैं आप लोगों के लोगों को, अगर आप बोलेंगे तो. अभी तो आप लोगों ने 5 में लोग खिलवा रहे हैं, ना खिलवाएंगे, लेकिन अगर आप लोग सीख जाएंगे तो अगली बार से एक प्रोग्राम आप लोगों के अंदर रख सकते हैं आपकी मंजूरी हुई तो. ठीक है ना? थैंक यू. तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी काही गेम्स करायचे आहेत का? सगळ्यांनी उत्तर द्या, मगच आपण काहीतरी करू. नाही तर मग तुम्हाला फक्त येऊन बसायचं आणि जायचं तर आपण काही नाही करणार. तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज करायची आहेत का? हा, कोणालाच काय करायचे? अच्छा, किती लोकांना ऍक्टिव्हिटी करायची आहे? गेम्स वगैरे खेळायचे. आणल्यानंतर सगळे करणार आता करू.
ठीक आहे. तर इथे आता कंपल्सन आहे, सगळ्यांना खेळायचं आहे, सगळ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण एक 5 मिनिटासाठी पासिंग द पर्सन खेळूया. त्याच्यासाठी आपल्याला एक सर्कल बनवायला त्याच्यात ठेवा, फक्त सर्कल तिकडे बनवूया. हातात गुलाबाचा फूल ते तुम्हाला एकमेकांना पास करायचं आहे. म्युझिक चालू होणार आणि त्याच्याकडे पास करत जायचं आहे. जेव्हा म्युझिक थांबेल आणि त्याच्या हातात वेळ फूल असेल तर ऑन ठेवा. ठीक आहे. कळलं? सिंपल नाही, काही करायचं नाहीये, फक्त लवकर लवकर पास करायचं आहे. करूया आता खरोखर सगळ्यांना कळलं? ओके. मी असं आजीला बघा.
गुलाबाचा फूल ते तुम्हाला एकमेकांना पास करायचं आहे. म्युझिक चालू होणार आणि त्याच्यामध्ये पास करत जायचं आहे. जेव्हा म्युझिक थांबेल आणि त्याच्या हातात वेळ फूल असेल ते ऑन ठेवा. ठीक आहे. कळलं? चिंतन घेणे काही करायचं नाहीये, फक्त लवकर लवकर पास करायचं आहे. करू आता खरं सगळ्यांना बोललं मी असं